लक्ष्मी मॅडम, मला निर्जळी उपास करायला सांगून याची मला ओरडतील याची सोय केली ना तुम्ही. सगळ्यांसमोर मी तुमचं नाव घेऊ शकले असते, पण मी नाही घेतलं. लक्षात ठेवा. हसा हसा. सरस्वती, जरा तू बॉक्स दे. हो. सावकाश. नीला, ही माझ्याकडनं भेट तुला. आजी आहो. कोल्हापुरी साज आहे. आवडलं तुला? ठीक. माझ्या सोन्यासारख्या सुनेला हा सोन्याचा हार. इथे आपण लीलाला चपलांच्या हाराने सजवायची स्वप्न बघतोय आणि आजी बघा तिला सोन्याच्या हाराने मढवतायत. हय्या, पूजा झाली सुद्धा. तुम्ही? हो, मीच. अरे या या या. सत्यनारायणाचं दर्शन चुकवू नये असं म्हणतात ना, म्हणून आले. बरं केलं. आता काय, हे माझ्या लीलाचं सासरच आहे, म्हणजे माझंच घर, हो की नाही? मी काय या घरात कधी येऊ शकते, जाऊ शकते, बरोबर की नाही वीणबाई? हो. चला. काय झालं? नाही, त्या अशा निघून का गेल्या? कामं आहेत घरात, कोण करणार? अच्छा अच्छा. अगं बाई लीला, काय दिसतेस गो सुंदर. हा, आणि हार बघ किती छान आहे. महाग असेल नाही? काय हो? किती तोळ्यांचा आहे? आई. हा? मला जरा भाजतंय तर अगं बाई हो, विसरलेस मी. अहो काय सांगू तुम्हाला सरोजनी ताई. धर धर धर, नीट धर, पकड. हा, सावकाश. मटकीची उसळ करून आणली सगळ्यांसाठी. मला खात्री तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल. रेव, हा? अगं स्वयंपाकघरात ठेवायची ती. हो. ठेव ठेव. हो. हात भाजतोय ना. मी ठेव. खरंच गरम आहे हो. सो सॉरी. थँक्यू. नो प्रॉब्लेम. माय प्लेजर. कॅन आय हेल्प यू? नाही नाही, इट्स ओके. हो, मी करतो ना तुम्हाला मदत. नाही, इट्स फाईन. हो, असं काय करता, मी करतो मदत. थांबा.
अरे बापरे या या, या, इकडे 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 इट्स ओके. नाही नाही या या अहो इट्स ओके. अहो नाही नाही एवढं काही नाही झालंय. झालं. हो जाऊ मग मी. हा सॉरी 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 स्लो डाऊन यश. ती आत्ताच अशी घाबरली ना तर नंतर कधी तुझ्याशी बोलणारच नाही. म्हणजे मला माहितीये मलाच आयुष्यभर एजंटचं ऐकायला लागतं. असं नाहीये ग लीला. लग्नानंतर नवरा बायकोचे स्वभाव बदलतात की नाही मग तुलाही कळेलच लवकर. चला 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 सुरू करा. खेळात कोणी का जिंकेना, तुमच्या संसाराचा लगाम आता फक्त माझ्या हातात आहे. ताई खेळ ना अगं, गेम आहे. अगं रेव पण मी एकटीच कशी खेळू. अभिराम तू खाणा घेतला नाहीस, मी काही बोलले नाही, मान्य केलं. आता हा खेळ तर तुला खेळावाच लागेल ना रे. असं करू नको बाळा. रीत आहे, खेळ. चल ठीक आहे ठीक आहे चला खेळू. हा 1 2 3 स्टार्ट. अभिराम एक शांतपणे जरा. तुझा डावा हात आणि लीलाचा बरोबर आहे उजवा हात. चला सुरू करा. 1 2 3 सुरू. एजे अंगठी सोडा. आधी मला मिळाली. व्हॉट नॉनसेन्स. आधी मलाच मिळाली ती अंगठी, मग तुमचा हात आला. सोडा. परत खोटा. किती खोटं बोलणार आहेस अजून. अरे काय चाललंय तुमचं. तुम्ही लहान मुलांसारखे का म्हणताय. शी इज चाइल्डिश. मी चाइल्डिश आहे ना, मग तुम्ही कशाला भांडताय. सोडा तुम्ही. जावई बापू, नाही म्हणजे तुम्हाला थांबायला हवं. असं विधी अर्धवट सोडून जायचं नसतं. खेळा खेळा, अजून संपलं नाहीये काही. बसा. चला शोधा. रेव सापडली. मग आहेच तू हुशार. अरे वा. वहिनी आता लीलाला अंगठी सापडली म्हणजे लीलाने हिजेंवर राज्य केलं तर. सुरू. केलं तर नाही, करणारच आहे. शेवटी मुलगी कोणाची आहे. नक्कीच माझी काहीही हरकत नाहीये. लीलानं अभिरामच्या मनावर राज्य केलेलं मला केव्हाही आवडेल. वाट बघा, ही राज्य करणार. या घरावर फक्त मी राज्य करणार.
आणि या दोघांच्याही डोक्यावर छप्पर सुद्धा उरणार नाही अशी सोय करीन मी. मी काय म्हणते, नाही म्हणजे लग्नात आपला फोटो काढला नव्हता ना, ते लग्नच असं झालं काय. हो हो, पण शेवटी लग्न झालं हं? आणि आज छान सत्यनारायणची पूजा आहे, प्रसंग चांगला आहे, तर एक कुटुंबाचा मिळून असा सगळे फोटो काढूया. हं? अरे काय? वा, छान छान छान. चला चला फोटो काढूया. या 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 सगळ्यांनी आपली जागा घ्या. यश, आमचा फोटो काढायचा आहे. तू पण यायचंय त्याच्यामध्ये. चला एक फॅमिली फोटो. लीला, सरोजिनीताई, अरे काय चाललंय यांचं? कालिंदीताई, नका विचार करू. एका छपराखाली तर आलेत ना, नातं पण लवकरच स्वीकारते. मी आहे ना. छान आहे हे ठेवलेलं आहे. वहिनी, आली बघा तुमची लाडकी सासू. बघा लो, उठल्या उठल्या लगेच खायला आली. आवडतच आहे. सरू, ती सकाळी सकाळी इथे आली आहे म्हणजे काहीतरी कारण असणार. काल एजी नाही का किती चिडले तिच्यावरती, मग रात्री जेवायला कुठे आली? कीच भूक लागली असणार बिचारीला. आपली सासू होण्याच्या, एजंटची बायको होण्याच्या, आजींची सून होण्याच्या लायकीची नसताना सुद्धा या घरात आली आहे ना. ठीक आहे, हिचा वटपौर्णिमेचा उपवास होऊच द्यायचा नाही. भूक लागली असेल नाही ना, खाऊ घाला. हा, बरोबर आहे तुमचं वहिनी, बरोबर आहे. हिचं कसं आहे माहितीये, भुईला मार आणि ह्याला मार त्याला मार, असंच आहे. सर काय चाललंय तुझं? तुला म्हणी येत नाही तर वापरू नकोस ना. वहिनी, मला येतात म्हणी, पण ही सतत नाही का ह्याला पाड त्याला पाड करत असते, म्हणून मी जरा राईन असं केलंय. नसतं. हात चालवा आणि डोकं चालवा. हो हो, चला आपण तिला मस्त खायला घालूया. भूक लागली ना बिचारीला. आता बघूया कसा उपवास करते ते. हा, आणि तिचा उपवास मोडला तर आजी तिच्यावर चिडतील आणि तिला ओरडत असेल. लक्ष्मी, ते बटाटे वडे आणि पोहे घेऊन. आणि बरं, हे एवढं सगळं मी ज्या माणसासाठी करतेय त्याला काही पडली का माझी? त्याला तर ना माझ्या उपासाची किंमत आहे ना पूजेची. त्यांना तर साधं माझ्याकडे बघायचं पण नाही. ताई, मी काय म्हणते, हे बघ, ह्या रूम मध्ये आपण दोघीच जणी आहोत. मी पटकन जाऊन तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येऊ का? तू खाऊन घे ना गुपचूप. नाही नाही, हे बघ, बाकी काही असलं ना तरी सुद्धा आजींनी खूप विश्वासाने मला सांगितलंय उपास कर. मी त्यांचा विश्वास नाही मोडू शकत गो. ताई, बाबांचा फोन येतोय, तुला बोलून घे, त्यांच्याशी बोलल्यावर छान वाटेल. हॅलो बाबा. बरं मला सांग, पूजेची तयारी झाली ना? आज वटपौर्णिमा आहे. प्रत्येक सुवासिनी उपवास आणि पूजा करत असते. हो बाबा, मी पूजा करणार आहे आणि उपासही ठेवलाय. वा वा, छान छान छान. मनापासून पूजा कर. देवावर विश्वास ठेव बाळा. देव तुझी प्रार्थना कधी ना कधी ऐकणारच बाळा. आणि हे बघ, घरातल्या सगळ्यांना खुश करण्याची ती चांगली संधी आहे. त्या संधीचं सोनं कर. हं? हो बाबा, मी ना आज एकदम नीट वागली. तुम्हाला माझा अभिमान वाटेल बघा. तुला तुझा अभिमान मला नेहमीच वाटत आलेला आहे. चल, फोन ठेवतो मी. तुला आवरायचं असेल ना? ठीक आहे. आता मला छान वाटतंय. कसं ते नेहमी तू आणि बाबांशी बोलल्यावर मला बरं वाटतंय ना. चला, चांगलंय. बरं ताई, ऐक ना, आता ना त्या एजंटवरचा राग एकदाचा झटकून टाक. आणि ताई, त्यांना दाखवून दे की तू एक चांगली मुलगी आणि चांगली ताई तर आहेसच, पण एक चांगली बायको आणि चांगली सून पण होऊ शकते. हो, बरोबर आहे तुझे रे. मग
काय म्हणते तुमची लेक? जाणार आहे का पूजेला? म्हणजे काय, लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे तिची. हो, खरंय खरंय. तुम्हाला म्हणून सांगते, 1 वर्ष काय 25 वर्ष काय, प्रत्येक सुवासिनीने वटपौर्णिमा केलीच पाहिजे. चला मी जाते. हा, कुठे चाललीस तू? कुठे म्हणजे काय, पूजेला. ते 7 जन्म तुमच्यासारखा नवरा मिळायला हवाय ना मला, पूजा करायलाच पाहिजे. गेल्या 3-4 वर्षापासून वडाला फेऱ्या मारणं बंद केलं होतंस ना. ती वडाची एवढीशी काटकी आणून देव घरात तर पूजा करत होतीस. तीच पूजा तर कमी पडली ना, म्हणून तुमच्यासारखा सेकंड हँड मिळालंय सगळं. पण आता नीट पूजा करते. हा, म्हणजे पुढच्या जन्मी का होईना सगळं फर्स्ट हँड आणि चांगलं मिळेल. काय झालं सर मी 2 मिनिटात आलो. कुठे झालं? सर अरे विश्वाजी, उशीर झालाय आपल्याला. एरवी आपण वेळेच्या 15 मिनिटं आधी पोहोचतो आणि लोक 15 मिनिटं उशीर येतात. आता फक्त 2 मिनिटं द्या सर, फक्त 2 मिनिटं. आलो सर. बरं जा लवकर. हो. सर हे तुमच्यासाठी. तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, हे ज्यूस तुम्हाला आता प्यावंच लागेल. घ्या. साहेब गेली 2 दिवस काय खाल्लं नाही, का सल्ला दान. ए अरे काही मिळणार नाही, जा तू जा जा. विश्वा, साहेब देव तुमचं भलं कर. अहो सर काय केलं ते, तुमच्याकडचं ज्यूस कशाला दिलं त्याला? मी पैसे दिले असते त्याला. विश्वा मला पैसे देणं पटत नाही. यांनी त्याची भूक तरी मिटेल. नाही थांबा सर, मी तुमच्यासाठी दुसरा ज्यूस घेऊन. अजिबात नाही, आपण मीटिंगला लेट होतो. अहो, निघूया. ते छान दिसते. अगं पण निर्या बरोबर नाहीयेत. 1 मिनिट मी वाकून जरा निर्या कर. अगं थांब. ए हे काय होतं? मी मोठ्या आहात ना, वाकू नका. मी मोठी म्हणजे काय, मी म्हातारी झालीये का? देऊ नाही नाही, वयाने नाही मानाने. असं मानाने मोठी आहे. छान दिसते ना आता. हा ये सावकाश. आजी नमस्कार करते. अगं सुखी राहा. मी बघताय ना, लीला घरात आल्यापासून आजी आपल्याला विसरल्या. हो ना, आधी आपण आवरून आल्यावरती आपलं किती कौतुक करायचे, तर ते सगळं प्रेम लीलाला मिळतंय. मी सगळ्यांना असंच गोड गोड बोलून आपलंसं करणार आहे. माझी ते आहेच आहे गोड, सगळ्यांना आपलंसं करते. समोरच्याला फक्त ते कळायला हवं. मला आज जायचं. आजी पाणी. बाहेर का उभ्या आहात? आत या. किती छान दिसताय तुम्ही तिघी पण. पकड 1 मिनिट, माझीच नजर लागायची पुन्हा तुम्हाला. कोणाची नजर नको लागू दे. थँक्यू आजी. आजी पूजेची वेळ झाली. हो हो झालंय. लीलाही तयार आहेच. बाकीचं सगळं तू घालून घ्या. ते छोटे मोठं आहे ते तिला सांगते आहे. दुर्गा, लीलाला पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ते सगळं घेतलंयस का? दुसरा काही पर्याय आहे का? घेतलं आजी. हा, लीलाची पहिली वटपौर्णिमा आहे, तेव्हा सगळं कसं साग्र संगीत व्हायला हवं. आणि हे सगळं बघायला मी स्वतः हजर राहणार. छान दिसतेय ना? आजी उशीर होतोय. चला. ही बाई अचानक सगळीकडेच कशी काय घुसते? तर काय,
आमंत्रण असो वा नसो ही बाई येतेच. येऊ दे, येऊ दे. तिच्या येण्याचा फायदाच घेऊयात आपण. हा? सकाळी आपला लीलाचा उपास उडायचा प्रयत्न फसला. आता पूजा फसूयात आपण तिची. या मदत करतील त्यासाठी. कशा आहात? मजेत. ते काय काम आहे? छान दिसताय. नाही म्हणजे मला लीलाची पूजा बघायची हो. जाऊ का मी? समजू शकते, पण कसं आहे कालिंदी ताई, फक्त पूजा करून काय होणार? म्हणजे खूप महत्वाची गोष्ट विसरताय तुम्ही. एजेंटने लीलाला घरात जागा दिली, मनात नाही. तुम्हाला जर लीलाचा संसार मार्गी लावायचा असेल तर फक्त पूजा करून काही नाही होणार. आणखी काहीतरी करावं लागेल. आणखी काहीतरी म्हणजे? सोपं नाहीये कालिंदी ताई एजेंटचं मन जिंकणं. या सामान्य बायका करतात ना त्याच्यापेक्षा वेगळं आणि मोठं काहीतरी करावं लागेल. म्हणजे एजेंटना लीलाचं कौतुक वाटायला हवं. माझ्या आमच्या आजी आहेत ना, त्यांच्या डोळ्यात 4 अश्रू यायला हवे. कसं सांगू तुम्हाला, इमोशनल ड्रामा. इमोशनल ड्रामा व्हायला हवा, मगच एजे स्वीकारतील लीलाला. बरोबर. कळतंय ना? हो कळतंय ना, कळतंय मला. कसं करणार पण मी? मला नाही जमणार. आहे ना माझ्याकडे उपाय आहे. उपाय? आणि तुमच्याकडे? नाही नसेल. तुमचा विश्वास नसेल आमच्यावर. ठीक आहे राहू द्या. आमचं म्हणणंही राहू द्या आणि तुमच्या मुलीलाही राहू द्या घराबाहेर. हे तुमच्यावर 100% विश्वास आहे. सांगा सांगा काय करायचं? ऐका. बिचारी पोर आधीच कालपासून उपाशी आहे. 1001 फेऱ्या कशा मारेल ती? जमेल तेवढ्याच मार बाळा. नाही 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 नाही, थांबू नको, थांबू नको. मार मार, फेऱ्या मार. तिला ऐकतेस का? पुरे झाल्या फेऱ्या. नाही नाही, जमेल तिला. अहो पण तिला त्रास होतोय ना, कशाला उगीच एवढ्या फेऱ्या? आणि तसंही सगळ्या चांगल्या परंपरा चालीरीती मोठ्यांनी शिकवायला हव्यात, हो की नाही? घरातल्या सगळ्यांना खुश करण्याची ही चांगली संधी आहे. त्या संधीचं सोनं कर. न जाणो या सगळ्या गोष्टींमुळे अभिराम आणि लीलामधलं जे अंतर आहे
ते कदाचित कमी व्हायला मदत होईल. त्यांना दाखवून दे की तू एक चांगली मुलगी आणि चांगली ताई तर आहेसच, पण एक चांगली बायको आणि चांगली सून पण होऊ शकतेस. आता थांबून चालणार नाही, मला हे करावंच लागेल. मी मावशी आईला शब्द दिलाय. अहो वैजे, तुमच्यामुळे माझ्या लीलाची 1001 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. म्हणजे राहिली होती एक, पण तुम्ही तिला असं उचलून आणलत ना, झाली पूर्ण. आणि तो बघा हातात धागा तसाच राहिला. किशोर, पाणी घेऊन ये बाळा. हा हा. सावकाश सावकाश सावकाश. पाणी पाज. घे बाळा पाणी पाज. थोडा गुळ द्या, गुळ. हा थांबा, गुळ द्या. हा द्या द्या द्या. लीला, बाळा तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळालं. देवा, अभिराम आणि लीलाच्या नात्यासाठी माझा बस तुझ्यावरच भरोसा आहे. काल मनाविरुद्ध का होईना, अभिरामला लीलाची काळजी घेताना पाहून खूप बरं वाटलं. असंच दोघांना जवळ आण देवा. शिवा. आजी, अगं अगं अगं, तू का उठतेस बाळा? तू आराम कर. काल तुला खूप त्रास झालाय. नाश्ता झाला ना तयार की मी तुला बोलवते. उठवेन मी तुला, तू आराम कर. अहो आजी, तुम्ही काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे आता. आणि अंघोळ केली ना की एकदम तरतरीत वाटेल. ऐकायची नाहीस ना तू. चल ठीक आहे, मग आंघोळ कर आणि लवकरात लवकर नाश्त्याच्या टेबल पाशी ये. मी तुझ्यासाठी नाश्ता तयार करून ठेवते. काल पण काही खाल्लं नाहीयेस ना तू, फक्त दुधावर आहेस. किती दिवसांनी भेटलो ना आपण. आला अति शहाण्या माणसाचा कॉल आला. तुझा बाळा, मी भेटतो तुला नंतर. बाय बाय बाय. बोला. तेजे आणि लीलाचं लग्न झालंय, आता पूजाही झाली. आता आमच्या घरातले लीलाचं बस्तान एजेच्या खोलीत हलवतील. ते दोघही एकत्र येण्याच्या अगोदरच कायमचे वेगळे होतील, यासाठी काहीतरी करायला हवं. म्हणजे ह्या सगळ्यात आपण काय करू शकतो? त्या दोघांच्याही नात्यात अशी ठिणगी टाकायची की ती लवकर विसता कामा नये. म्हणजे काय आता 24 तास नवरा बायकोवर लक्ष ठेवायचं? तू फक्त एका करेक्ट व्यक्तीला काम द्यायचेस, तुझ्या लाडक्या पार्टनरला, कालिंदीला. कालिंदीला? कालिंदीचा उपयोग आपल्याला कसं काय होणार? याचा विचार तू करायची गरज नाही. माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे तो फक्त घडवून आण, कळलं? ओ किशोर जहागीरदार, तुमच्या तालावर नाचायला तुमचा नोकर नाहीये मी. नोकर? प्याद आहेस तू, प्याद. तोंड बंद कर आणि जेवढं सांगतो तेवढं ऐक.
बोला. तर होणारच आहे. कारण मी जर मेलो तर मी तुम्हाला सोबत घेऊन मरणार. कारण आपण तर पार्टनर्स इन क्राईम आहोत नाही का. पण आता असं मरण्याच्या गोष्टी करायच्या नाही. आता फक्त आपण जिंकण्याची तयारी करायची. म्हणजे लीला जहागीरदारांच्या घरी पोहोचली आता. मग पुढे काय. पुढे काय सगळं नीट होतंय तिथे. तुम्हाला म्हणून सांगते, वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेला गेले होते ना मी, तिथे मी सगळं नीट केलंय. एजंटच्या हातूनच लीलाचा उपवास सोडला मी. छोटे लोक छोटी बाते. अहो किती छोट्या अपेक्षा आहेत हो तुमच्या. जरा मोठी स्वप्न बघा की. आणि त्यासाठी माझं ऐका. आज तुम्ही एक खास गिफ्ट घेऊन जहागीरदारांच्या घरी धडकायचं. कसलं गिफ्ट? मावशी राहू दे, मी खाईन. असं कसं? खायला हवं तुला. बघ चेहरा बघ कसा सुकलाय तू. ए सोन्या, नवीन नवरी आहेस तू. छान सुंदर दिसायला हवं, प्रसन्न. कळलं का? अगं पण कळलं कळलं. कोरडं आहे ना. काय करू ग, घाई गडबड झाली ना. चटणी करायला वेळ नाही, दही घ्यायला विसरले. सरोजिनी, ते तुमच्याकडे लोणी आहे का हो? आहे ना दुर्गा. हो आणते ना. असू देत घेते. लीला घे घे. जावई बापू, अहो तुम्ही घ्या ना थालीपीठ. नाही माझं ब्रेकफास्ट करून झालं. थँक्यू. थांबा आले. हा घ्या ना. एका थालीपीठाने काय होतंय, घ्या. अहो कालिंदी ताई, तुम्ही थालीपीठ तुमच्या मुलीसाठी आणलेली ना? बरोबर. पण लेक लाडाची आणि जावई मानाचा. घ्या ना, घ्या घ्या खा. जरा जास्तीच काम आहेत. मी माझ्या स्टडीमध्ये जाऊन काम करतो. ऐका ना, पण ते मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. हा अहो कालिंदीताई, काय गरज आहे या सगळ्याची. लग्न झाल्यापासून जेव्हा जेव्हा तुम्ही इथे येताय तेव्हा तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी घेऊन येताय. असू द्या हो. माझ्या लेकीच्या आणि जावयाच्या नवीन संसारासाठी मी आणलंय. कसं आहे, आता एजंटनी लीलाला स्वीकारलंय आणि वटपौर्णिमेची पूजा पूर्ण झाली ना, तर 7 जन्म माझ्या लीलाचा पत्नी म्हणून स्वीकार केला त्याने. अशा जावयाची थोडी हौस मौज लाड केलेच पाहिजेत. हा अय्या, तुम्ही विसरलात की काय? अहो काल नाही का ते वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी लीला अशी पडली, तुम्ही तिला असं कवेत उचलून घेतलात. हा, आणि ते असं करताना तुम्ही फिरलात ना, अर्धी फेरी राहिली होती माझ्या लीलाची, ती तुमच्यामुळे पूर्ण झाली. त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला मी हे आणले. तर तुमचा संसारही नीट मार्गी लागावा म्हणून काहीतरी आणलंय. सरोजिनी ताई, खरंच माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. काळीच काळीज आहे हो माझं. पोरीच्या काळजीने तुटत राहिलं ना, म्हणून आले तिची विचारपूस करायला. आणि माझ्या वागण्यामुळे बघा या घराचं वातावरण बिघडून गेलं. मला माफ करा. अहो कालिंदीताई, का तुम्ही असा विचार करताय? अजिबात काळजी करू नका, काही झालेलं नाही. उलट मला तुम्हाला एक विचारायचंय. काय झालंय? हिने काही केलंय का? अहो हिनं काहीच केलेलं नाहीये. उलट मलाच तुम्हाला विचारायचंय की थोडा वेळ जर इथं थांबली तर चालणार आहे तुम्हाला?
घाबरले मी. थोडा वेळ काय तेव्हा 2-4 दिवस ठेवून घ्या पाठराखीण म्हणून. मला आनंदच आहे. आणि आता कसं माझी रेव तुमचीच मुलगी झाली, घ्या ठेवू तुमच्याकडेच. वहिनी, आपलं घर काय धर्मशाळा आहे का? नाहीतर काय. आता वाटतं ना हे मोहिते कुटुंब इथेच राहायला येणार आहे. बर, येऊ का मग मी आता? या. अच्छा, येते हा. या. पण तुम्ही पण तुमच्या सासूची काळजी घ्या. बरोबर आहे की नाही? एकटी आहे माझी पोरगी. बरं बरं, येते. हा, येते. नीट राहा गं. रेवती, यश, जरा इकडे ये. मला तुमच्यासोबत काही बोलायचं. अच्छा, काळजी घ्या हा. येते. मगाशी तू मुद्दाम बोललीस ना काय? हेच की प्रेमाबद्दल मी अनुभवावरून बोललो का? थोडक्यात तू अंदाज घेत होतीस. नाही, मी असं काहीही करत नव्हते. ओके. ए, हे पांघरून नको. मग अगं तुझ्या आईने सकाळी पांघरून आणलंय ना, ते ठेवूयात स्पेशल. चालेल. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी सिंगल आहे. 1 पीस. मी विचारलंच नव्हतं. पण हरकत नाही, मी जस्ट सांगितलं. या सगळ्या बडबडीमध्ये आजींनी दिलेलं काम राहिलंच आहे. ते पूर्ण करायचं का आधी? या आता कामात लक्ष नसलं ना की असं होतं. काय? अगं जरा बघ ना रूम कडे. आपण जे जे प्लॅन केलंय ते सगळं एक्झिक्यूट करून झालंय. तर आणखी काय करणार आहेस तू? पसारा आवरणार आहे. तू आणि आजीच म्हणालात ना, पसारा आवरला नाही ते जे शिक्षा करतील म्हणून. पॉइंट आहे. चला. दे, मी ठेवते. कुठे ठेवायचंय? स्टोर रूम मध्ये. स्टोर रूम कुठे आहे? ऐक, हा. तू सरळ झालं, तुला कळणार नाही. मीच येतो तुझ्या बरोबर. रेवती, आता काय? हे बघ, अजून तुझ्याबद्दलची कुठलीही माहिती मला जाणून घ्यायची नाही. मी तुला माझ्याबद्दल अजून काहीही माहिती देणार नाहीये. मी तुला फक्त कात्री देत होतो. तू हे जा तिकडे ठेव, म्हणजे आपण बाकीचं सामान घेऊन जाऊ शकतो. ओके? आई, हे सगळं काय आहे? अभि शांत. इकडे. हे बघ बाळा, तू जसं लीला सोबत वागशील, तिच्या मनात नवरा बायकोचं नातं तसंच उमटणार आहे बघ. त्यामुळे तुझ्याबद्दल, तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल तिच्या मनामध्ये जर का चांगल्या आठवणी तयार व्हायच्या असतील तर ते सगळं तुझ्या हातात आहे बाळा. आई, ती मुलगी का? लीला नाव आहे तिचं. लीला या घरची सून आहे, तुझी पत्नी आहे. अभिराम, लीला यापुढे याच रूम मध्ये तुझ्या सोबत राहणार कायमची. आई, खरंच खूप होत आहे. लीला, ये बाळा. लीला, लीला, यापुढे तू इथंच, तू अभिरामची पत्नी म्हणून या खोलीतच राहणार आहे. आई, अभि, शांत. चल.
तिथेच थांब. म्हणजे तशी इथेच किती वेळ थांबू मी? एजे एजे काय सॉरी मला ना खूप झोप येतेय. मला काही कळत नाही कुठे झोपू मी. तुझी सोय गेस्ट रूम मध्ये केलेली आहे, तिथे जाऊन झोप. हे बघा मला आजींनी सांगितलंय आज इथेच झोपायचं. मी दुसरीकडे कुठे नाही जाऊ शकत. इथे कुठे झोपू सांगा ना. इट्स नन ऑफ माय बिझनेस. माझा बेड सोडून इतर कुठेही झोप. ओके कुठेही काय झोप अशी कुठे झोपू. पाणी पण नाहीये. मी 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 पाणी पाणी पीत होते. नाही पीत ओके ओके नाही पीत. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही झोपा ना. मी नाही पीत पाणी. तुम्ही झोपा. सोफा आता उशी पाहिजे. उशी. सॉरी. याला काय अर्थ आहे. किती दुष्ट आहे ते. नाही एवढं वाईट ना कोणी कोणाच्या शत्रू बरोबर पण वागत नाही. त्यांच्यासाठी हिटलर ना हेच नाव बरोबर आहे. हिटलरच आहे ते. आता आजींच्या रूम मध्ये असते तर छान झोपून पण गेले असते. कुठे अडकले मी. असतीये. पांघरून पण नाही माझ्याकडे. नाही त्यांच्याकडे एकच आहे. काय करू. ओढणीस. थंडी. एजे तुझ्या मनात असो किंवा नसो आता तुम्हा दोघांना एकत्र राहावंच लागलं. कशी झोपूया ओढणीत. एजे
16 16 कोण करत एजे हो 16वर एसी आपण काही हिमालयात झोपायला आलोय का काय हे तू हिमालयात जाऊन झोपली असती ना तर मला इथे शांत झोप लागली असती पण नाही ज्यांनी कोणी हे केलंय ना त्याला पनिशमेंट नक्की. मी काय म्हणते तुम्हाला ना ज्याला शिक्षा द्यायची असेल त्याला शिक्षा द्या पण प्लीज मला ना खूप थंडी वाजते मला चादर द्या प्लीज मला ब्लँकेट घेऊ द्या आता. लीला ब्लँकेट सोड. मला खूप थंडी वाजते लीला ब्लँकेट सोड. माझ्या मावशाईंनी दिलेलं ब्लँकेट सोडा ब्लँकेट सोड. हे बघा मला ना एक तर खूप थंडी वाजते आणि ते माझ्या मावशी आईने दिलेलं पांघरुण आहे ते मला द्या. तुला चादर हवी ना